नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या टेक ऑडिओ मराठीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॅटेलाइट स्पीकर डायरेक्टली बेसट्यूब सोबत कनेक्ट होतात का आणि कसे करायचे ते सुद्धा बघूया। तर कनेक्शन करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले याची बाजू पलटून घेऊया, कारण कनेक्शन बॅक साईडने आहे। तर मित्रांनो, SMP ची रेटिंग एकदा बघून घेऊया। तर बघू शकतात 12 व्होल्ट 20 एम्पियर आहे। तुम्ही 30 सुद्धा लावू शकता, 30 रेकमेंडेड आहे तसं कंपनीच्या मार्फत। तर बघू शकता मित्रांनो, सॅटेलाइट स्पीकरमध्ये कुठलाही व्हॉइस नाही। फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढवून बघूया। झिरो व्हॉइस। तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता, आपण याच्यात सॅटेलाइट स्पीकर कनेक्ट करून बघितले तर कुठलाही आवाज आपल्याला सॅटेलाइट स्पीकरमध्ये आला नाही। तर त्याच्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो। यामध्ये आपल्याला सिग्नल भेटतात, पण ते विदाऊट एनी ॲम्प्लिफिकेशनचे असतात। तर सॅटेलाइट स्पीकरची काही स्वतःची रिक्वायरमेंट असतात, जसं की हा आहे 10 वॉट आणि 4 ओहमचा। तर यालासुद्धा ॲम्प्लिफिकेशनची गरज लागेल, सिग्नल ॲम्प्लिफिकेशनची गरज लागेल। जर आपल्याला सॅटेलाइट स्पीकर इथं जोडायचं तर इथं आपल्याला ॲम्प्लिफायरची गरज लागणारच सिग्नल बूस्ट करण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला याच्यासोबत सॅटेलाइट स्पीकर कनेक्टच करायचे असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की इथे इनपुट देऊन मी इथं आउटपुट घेतला होता 2.1साठी। तर याच्यामध्ये आपले सॅटेलाइट स्पीकर चालले होते, कारण त्यामध्ये 2.1चा जो ॲम्प्लिफायर होता तो इथल्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करत होता, त्यामुळे सॅटेलाइट स्पीकर आपले वर्क केलेले होते। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की आपण सॅटेलाइट स्पीकर बेसट्यूबसोबत जोडू शकतो की नाही। आपण लाईव्ह डेमो केलेला आहे, आणि जर तुम्हाला व्हिडिओ जरा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा। आणि जर तुम्हाला बेसट्यूब होम थिएटरसोबत कसे जोडायचे आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर माझा लास्ट व्हिडिओ जरूर बघा, त्याच्यात मी बेसिकपासून एक्सप्लेन केलेला आहे 5 पद्धती।